ते मार्केटमध्ये सो गाईज होतं ह्याच्यात पण माईक ओके रायडर लुक मध्ये आले. सो हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड. सो आज आपण असा विषय केला की आज आपण ह्याचं माउंटन वगैरे चेन माउंट आणि माउंट होल्डर हे कसं इन्स्टॉल केले ते आपण आजच्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. सो व्लॉग आज पूर्ण बघा आणि ज्यांना पण हे माहीत नसेल माउंट वगैरे चेन माउंट ते कसं इन्स्टॉल करायचं ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे. आणि ले पब्लिकची रिक्वेस्ट होती आपण व्लॉग कोणत्या फोनमधनं काढतो किंवा कॅमेऱ्यामधनं काढतो. सो आज तेच आपण डायरेक्ट क्लिअर करणार आहे. आणि कॅमेरा वगैरे नाही आहे आपल्याकडे iPhone 14 आहे जेणेकरून त्यात एकदम हाय क्वालिटीचे पिक्चर्स व्हिडिओ वाईड अँगल 0.5x ने पूर्ण क्लिअर दिसतं. ज्यांना पण मोठं व्लॉग शूट करायचा आहे आणि चालू करायचा आहे सो त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. कसा वाटतंय ते नक्की सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा विसरू नका. सो चला आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. चला बघा आता. आधीच आपण ओ भाई ग्लव्स पडले ग्लव्स पडले ग्लव्स पडले का खाली आणि मला नाही हे हँड ग्लोव्स घेतले पाहिजे. ते मार्केटमध्ये 400-500च्या आसपास जोडी भेटून जाते कारण की सेफ्टी महत्त्वाची. पहिल्याच व्लॉग जे काढते ना त्यांच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला सेफ्टी महत्त्वाची जेणेकरून आपण जर पडलो कुठे तर हे फुटू नये म्हणून हे त्याची सेफ्टी आहे. आणि बॉटल वगैरे जरी असं खर्चटू नये म्हणून त्यासाठी पण त्यांनी बघा जाळी वगैरे दिलेली त्यांनी पूर्ण बघा जाळी वगैरे यांनी सेफ्टीसाठी भरपूर काय दिले. ह्यात जाळी बघा असं प्रकार दिले दोन्हीला सेम विषय काहीच नाही. आणि हाताला पण आपल्याला जरी इथं आपला घाम वगैरे येतो आणि ग्रिप नाही धरत त्यासाठी हे ग्रिप धरण्यासाठी एकदम भारी आहे. आणि क्वालिटीचे घ्या जरा मार्केटमध्ये पण असे हलके पण भेटतात पण चांगल्या क्वालिटीचे घ्या तुम्ही. आणि आता आपला विषय आला ह्याच्यावर जर आपण हे कसं इन्स्टॉल केलं. सो पहिलं हे सगळं सोडून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो कसं मी इन्स्टॉल केलं ते. चला तर बघा गाईज. हे लॉक असतात हे बघा. सो गाईज हे बघू शकता आपण ना पूर्ण हे काढलेलं आहे बघा. हे निघत नाही कारण की आपण ह्याला आधी चिटकावलेलं आहे. आणि ती सेफ्टी पहिल्यांदा महत्त्वाची आहे कारण की चिटकावलं ना तर एक नंबर. आणि समजा हे जर आपला पट्ट वगैरे निघलं तर हा फोन पडू शकत नाही बघा. ओके. आणि पहिलं ना आपण ह्याचा सेटअप वगैरे करून घेऊ. सो हे फायनली एवढं जोरात टाईट घ्यायचं ना निघलं नाही पाहिजे. लॉक हे बघा 2 लॉक असतात. सो हे दिसू नये म्हणून हे ह्याच्यात आतमध्ये घालायचं. आणि हे पूर्ण झालेलं आहे सेटअप हे बघा. ओके फुल टाईटमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याला आपण कॅमेरा वगैरे गोप्रो वगैरे तर लावू शकतो. आणि iPhoneचं स्टेबल राहते काही विषय नाही. तो चला आता पहिले हे जोडून घेऊ. हे का तर हे ना आपल्याला पूर्ण लांब दिसलं की आणि स्टेबल राहतं म्हणजे आपण फोनमधनं आपण पाहू पण शकतो. हे बघा तर हे पहिलं जोडून घेऊ. ह्याला बघा शकता त्यांनी आधीच ना थ्रेडिंग बोल्ट याच्यात फिट करून दिलेलं आहे. तरी पण सेफ्टीसाठी आपला शो वापरू शकता त्यांनी एक्स्ट्रा दिलेला असतो हे बघा. सो पहिले हे फिट करून घेतो. स्ट्रेट राहिलं पाहिजे बघा सरळ राहिलं पाहिजे. ओके बॅलन्स वगैरे झाला पाहिजे. चला आता विषय आला ह्याच्यावर. हे माउंट हे बघा हे पण असेंबल केलेलं असतं. बघू शकता हे पण असेंबल केलेलं असतं. हे आपण गोल असतं राऊंड आणि हे आपण ह्याला नट वगैरे दिसतोय. सो हा जॉईन करून घ्यायचा आणि फुल टाईट करायचा जेणेकरून हे हल्लं नाही पाहिजे. हे बघा आत्ता स्टेबल आहे कारण की हे चिटकून पण टाकलंय. नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको की हे पडलं नाही पाहिजे. आपला फोन 63,000चा हे आहे 200-300 रुपयाचं पण ते आपल्याला महागात पडू शकतं. त्यासाठी आपण सेफ्टीसाठी लावलेलं आहे. सो चला आता हे पहिलं जोडून घेऊ. आणि नट बघू शकता कडक मध्ये हा नट निघतोय. आणि हा पण
हा बघा शकता आपल्याला हा नट ना फिरवता पण आला पाहिजे, त्यामुळे आपण हा क्रॉस लावणार आहे, आपण ह्याच दिशेला लावणार आहे. तो भाई टोपी पडली, भाई नट पडला कुठे बघ तिथं तो. गाईच नट पडला. भाई अशी थोडेफार काहीतरी कार्यक्रम होतोच. हे बघा पहिला नट असा लावून घ्यायचा. हे बघा हे अशा प्रकारे जोडून झालेलं आहे, एकदम फिट बसलेलं. हे बघा एकदम म्हणजे आपण ह्याच्या पूर्ण ना मोबाईलचं वेट टाकणार आहे, त्यासाठी हा पूर्ण फिट झालं पाहिजे असं. आणि थोडंसं आपलं हे चुकलेलं आहे थोडंसं, पण बऱ्यापैकी झालेलं आहे, काय विषय नाही. असं फुल टाईट मध्ये बसलं पाहिजे. आणि हे पण वगैरे फिट करायचं. आणि विषय राहिला आता फोनचा. सो इथं आपण फोन घेणार आहे. गाईज मी म्हणलं होतं की iPhone 14 वापरतो, तो हा iPhone 14 आहे. सो 128 GB आहे, 6 GB आहे. सो एकदम क्वालिटी आणि बॅटरी तर बॅकअप एकदम भारी चालतं. आणि सो हे बघा आपण सगळं ना असेंबल केलेलं आहे. सो आपला हा मोबाईल ना आत्ता शूटसाठी देतोय आणि तुम्हाला ओमकारचा आपला 12 दाखवतो. सो त्याच्यात बघा तुम्ही, चला. ओमकारचा iPhone 12 आहे. सो हा पण एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये व्हिडिओ वगैरे ग्राफिक्स, परत 60 FPS 4K मध्ये शूट होतं ह्याच्यात. पण बॅटरी थोडी कमी असल्यापासून थोडं जरा आपल्याला शूट पण कमी भेटतं. सो आधी पहिला हा आणि नेहमी ना आपण हा फोन ना असा खाली कॅमेरा करून लावायचा. हे बघा हा कॅमेरा खाली राहिला पाहिजे. काही लोक आपण वरती लावता, पण त्याने हे बरोबर आहे, पण त्याने ना बरोबर पण शूट निघत नाही, त्याचं कारण असल्यामुळे. तो हा कधी पण खालच्या दिशेला कॅमेरा लावायचा. सो बघा हे असे टाईटमध्ये करायचं. आणि तुम्हाला सांगतो गाईज, हे जे असतं ना वरचं भिंगणारे राऊंड गोल आकारचं हे जे फिरतं, हे ना आधीपासून कंपनीकडून जे येतं ते डायरेक्ट ढैला असतं, म्हणजे ते फोन पण पडू शकतो त्याने. कारण की हे आपण असेंबल करून त्यात फेविक्विक वगैरे लॉकटेट वगैरे टाईटमध्ये ओतायचं आणि मग फिट बसवायचं. मग तुम्हाला ना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो हे पहिलं असं टाईटमध्ये बसवायचं आणि थोड्या वेळ 5 मिनटं वाळण्यासाठी ठेवायचं. सो आम्ही सगळी प्रोसेस केलेली आहे आधीच ती, आता फक्त ही बसवून दाखवतोय तुम्हाला. आणि विषय आला आता हा माईक कोणता वापरतोय, K8चा एकदम प्रीमियम क्वालिटीचा 500 रुपयाला भेटतो माईक हा. आणि आत्ता बॅकअप पण ह्याला भारी आहे. सो त्याऐवजी जर तुम्ही ॲपल वापरत असाल तर ॲपलचे ओरिजिनल हेडफोन 1700-1800च्या आसपास भेटतात, ते पण आपण मागवलेलं आहे. सो ते पण आपण भेटून जाईल मार्केटमध्ये. नाही ॲपल स्टोअरला ओरिजिनल जाऊन घेऊन या. सो आपल्याकडं आत्ताच ते 2-3 दिवसात आपल्याला ते आणायचं जाणार आहे. सो त्याचे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला. सो आत्ता आपण टेम्पररी हा यूज करतोय माईक, K8चा माईक यूज करतोय. आणि फुल ह्याला 10 मीटर ते पर्यंत रेंज आहे. सो बघा हे आता जॉईन करतो आणि ह्याच्यात बघू शकता इथं एक होल असतं इथं. सो त्याच्यात एक रेड कलरची लाईट ब्लिंक करत राहते. जेव्हा लाईट ब्लिंक करते ना तेव्हा माईक कनेक्ट नसतो. आणि ह्याला पण असा विषय आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा लाईट आत्ता ब्लिंक करते, एक रेड आहे आणि एक ग्रीन आहे. सो आत्ता माईक कनेक्ट नाही. आणि ह्याची माईकला इन्स्टॉल करतो पहिला फोनला. सो तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज इथं रेड लाईट दिसते तुम्हाला, म्हणजे आत्ता ॲक्टिव्ह झालेला आहे. आणि माईक बघा, माईकची पण ग्रीन लाईट ॲक्टिव्ह झालेली. सो ब्लिंक करत नाही आत्ता, जेणेकरून आता आपला माईक कनेक्ट झालेला आहे. आणि सो आता माईक आपल्याला अशा ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे ज्याने आपलं नॉईज कॅन्सलेशन होईल आणि आवाज असे खरखर वगैरे येणार नाही. त्यासाठी एक तुम्हाला जागा दाखवतो. सो हेल्मेटचं हे रिमूव्ह होतं, हे रिमूव्ह होतं, पण हे काढायची गरज नाही आपल्याला. आपण डायरेक्ट इथं असं माईक फिट करायचा. हे बघा ओके, अशा प्रकारे हा फिट होतो. सो बघा हे सिम्पल आहे इन्स्टॉलेशन. आणि आपल्या चॅनलचं पण नाव बघा इन्स्टॉल केलेलं आहे, इथं दिसत असेल MH रायडर 9191. सो इन्स्टॉल केलं आहे ओके. आणि आत्ता बघा फोन पण वगैरे पडणार नाही. हे बघा
एवढं टाईट मध्ये बसलेलं आहे. आणि आपण ह्याच्या बरोबर आपण असं हेल्मेट धरून असं फिरू पण शकतो, काही प्रॉब्लेम नाही. सो बघितलं असेल. आणि ह्याचा आपला नाईट व्लॉग पडेल. सो तुम्हाला टेस्टिंगसाठी ते तुम्हाला दाखवेल. माईकची क्वालिटी वगैरे कशी आहे ती तुम्हाला रात्रीच भेटेल. सो बघा कसं आहे ते माईक ते वगैरे सगळं सेटअप रेडी आहे, एकदम ओके मध्ये. थांबा गाईज, एक गोष्ट राहिलेली आहे तुम्हाला मेन म्हणजे आणि हेल्मेट घालताय, पण हेल्मेट घातल्यामुळे आपल्याला एक विषय होऊ शकतो, आपली केस गळती होऊ शकते. त्यासाठी एक आपण हा मास्क आणलेला आहे. हा आपल्याला मार्केटमध्ये 200-250-300 रुपयापर्यंत भेटून जाईल. सो हा घालायला विसरू नका, नाही तर आपले ना केस पूर्ण ना गंजा हो जाएगा. गंजा. करण दादा घालून दाखव ना. घालून दाखव बाई. हो ना, घालून दाखव. हे बघा, एकदम प्रीमियम क्वालिटीत दिसतं माईक. माईक नाही भाई, मास्क. ओके ओके. ओके बसले का? हे बघा ओके दिसते. आणि हे घातल्यावर जरा अट्रॅक्टिव्ह जरा विषय होतो, म्हणजे भारी दिसतो दिसायला पण. तुम्हाला दाखवतो. सो काहीच बघा, हे घालून दाखवतो तुम्हाला. पहिलं फर्स्ट ब्लेड. ओके, रायडर लुक मध्ये आलेले गाईज बघा, एकदम क्वालिटी. आणि जर आपल्याला वाटत तर डोळ्यात धूळ वगैरे जाते, तो हा घालायचा असा, एकदम भारी लुक दिसते गाईज. आणि आतनं पण आपल्याला डोळ्यात किडे वगैरे काही जाणार नाही. सो असं वाटते बघा, कसा लुक वाटतंय ते तुम्ही नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा, 100% आपल्याकडून रिप्लाय भेटून जाईल.